नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाय न्यूज। आजची बातमी आहे पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या एका उल्लेखनीय उपक्रमाची। विश्व पर्यावरण दिनानिमित्त नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलाव परिसर प्लास्टिक मुक्त स्वाब संस्थेच्या स्वच्छता मित्रांची श्रमदानातून मोठे कार्य। चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील निसर्गरम्य आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या घोडाझरी तलाव परिसरात विश्व पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्लास्टिक मुक्त पर्यावरण अभियान अंतर्गत स्वाब नेचर केअर संस्थेच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। मुख्य प्रवेशद्वारापासून ते संपूर्ण तलाव परिसरापर्यंत अनेक किलोमीटरचा परिसर पिंजून काढत स्वच्छता मित्रांनी प्लास्टिक कचरा गोळा करून परिसर प्लास्टिक मुक्त केला। घोडाझरी तलाव हा विदर्भातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक मानला जातो। दरवर्षी पावसाळ्यात आणि सुट्ट्यांच्या काळात येथे हजारो लाखो पर्यटक भेट देतात। मात्र काही बेजबाबदार पर्यटकांकडून जंगल परिसरात आणि तलाव किनाऱ्यावर प्लास्टिकच्या बाटल्या, ग्लास, पत्रावळ्या, खाद्यपदार्थांच्या पिशव्या तसेच मद्याच्या रिकाम्या बाटल्या फेकल्या जात असल्याने पर्यावरण आणि वन्यजीवांसमोर गंभीर संकट निर्माण होत आहे। प्लास्टिक प्रदूषणामुळे वन्यजीवांच्या जीविताला धोका निर्माण होतो। जंगलातील प्राणी हा कचरा अन्न समजून खातात, त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येते। तसेच नैसर्गिक जलस्रोतांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होते। ही बाब लक्षात घेऊन स्वाब संस्थेने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपत स्वच्छता मोहिमेची धुरा उचलली। गेल्या 7 ते 8 वर्षांपासून स्वाब नेचर केअर संस्था जंगल परिसर, धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे, तलाव, डोंगर परिसर आणि सार्वजनिक ठिकाणे येथे नियमितपणे श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबवत आहे। वर्षातून अनेक वेळा विविध परिसर प्लास्टिक मुक्त करून पर्यावरण संरक्षणासाठी संस्थेचे कार्य सुरू आहे। या मोहिमेत दरम्यान स्वयंसेवकांनी घोडाझरी अभयारण्याच्या मुख्य गेटपासून तलाव परिसरापर्यंत पायी चालत संपूर्ण परिसराची पाहणी केली। तलावाच्या ओव्हरफ्लो भागासह विविध ठिकाणांहून प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, ग्लास, पत्रावळ्या, कुरकुरेच्या पाकिटांचा कचरा तसेच शेकडो मद्याच्या बाटल्या गोळा करण्यात आल्या। या उपक्रमात स्वाब नेचर केअर संस्थेचे यश कायरकर, नितीन भेंडाळे, स्वप्नील मेश्राम, रोहित कापेवार, जीवन गुरनुले, गिरीधर निकुरे, कैलास बोरकर, गणेश गुरनुले, आदित्य न्हाणे, आदित्य आंबोरकर, लुकेश गेडाम यांच्यासह महिला स्वच्छता मैत्रिणी अर्चना आंबोरकर, लता दिवटे, कल्पना भोंग, वंदना मळावी आणि सरला जराते यांनी सक्रिय सहभाग घेतला। वन विभागाकडून क्षेत्र सहाय्यक केडी मसराम, वनरक्षक MY बोरसाटे तसेच वनमजुरांनीही या मोहिमेला मोलाचे सहकार्य केले। नागभीड वन परिक्षेत्र अधिकारी कुमारी भारती बंगमारे यांच्या परवानगीनंतर ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली। लोकनाय न्यूजचा विशेष संदेश, पर्यटनाला जाताना आपण निसर्गाचा आनंद घेतो, पण त्याच निसर्गाला जपण्याची जबाबदारीही आपलीच आहे। आपल्या एका प्लास्टिकच्या बाटलीमुळे एखाद्या मुक्या प्राण्याचा जीव धोक्यात येऊ शकतो, त्यामुळे जे घेऊन जाल ते परत घेऊन या। हा नियम प्रत्येक पर्यटकाने पाळणे गरजेचे आहे। पर्यावरण वाचले तरच भविष्य सुरक्षित राहील। आज स्वाब संस्थेच्या स्वच्छता मित्रांनी केवळ कचरा उचलला नाही, तर समाजाला पर्यावरण संवर्धनाचा एक महत्त्वाचा संदेश दिला आहे। निसर्ग आपला आहे, त्याचे संरक्षण करणे ही आपली संस्थेद्वारे दरवर्षी आणि वर्षभर हा उपक्रम राबवला जातो। आपल्या परिसरातील जंगल परिसर जो आहे यामधले असलेले धार्मिक स्थळ, घोडाझरी, सातबहिणी डोंगर, आलेवाई सारखे पर्यटन स्थळ किंवा गायमुख सारखे धार्मिक स्थळ, या ठिकाणी जे पर्यटक बाहेरून येतात किंवा स्थानिक पर्यटक जे आहेत ते सोबत आणलेला प्लास्टिकचा कचरा, प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटल्स, प्लास्टिकचे कुरकुऱ्यांचे पाकिट किंवा दारू पिऊन दारूच्या बाटला सुद्धा या परिसरामध्ये फेकतात, जो पर्यावरण आणि वन्यजीवाकरता अत्यंत हानिकारक असा घटक आहे, ज्यांचा विघटन पर्यावरणामध्ये 300-400 वर्षापर्यंत होत नाही। आणि खाताना तो खाऊन कित्येक वन्यजीवांचा सुद्धा यामध्ये जीव जातो किंवा एखाद्या प्लास्टिकच्या बॉटलमध्ये, बिअरच्या कॅनमध्ये सापाचा डोका जाऊन साप पण मारला जातो। आणि ज्या ज्या ठिकाणी प्लास्टिक विखुरला असतो त्या ठिकाणी नवीन झाडांचे रोपटे पण होत नाही आणि या सर्व गोष्टीचा पर्यावरणावर खूप विपरीत परिणाम पडतो। त्यामुळे आमची संस्था, आमच्या संस्थेचे जे स्वच्छता मित्र आहेत, महिला मंडळी आहेत किंवा पुरुष मंडळी आहेत, हे नेहमी प्लास्टिक कचरा वेचून वन विभागाला सहकार्य करत आम्ही पर्यावरण हा प्लास्टिक मुक्त करत असतो। धन्यवाद।